गाईज वेलकम बॅक टू कांगोडे सिस्टर ब्लॉग. स्वागत आहे कांगोडे सिस्टर ब्लॉग मध्ये. बसली लंगडी होऊन लंगडी तिच्या पायाला फ्रॅक्चर त्यामुळे आणि आम्ही चाललोय चाललं आहे आमच्या फ्रेंडचा बर्थडे आहे. तो बर्थडे सेलिब्रेशन करायसाठी आणि अजून एक सरप्राईज आहे ते तुम्हाला ब्लॉगमध्ये समजेलच, पण ते नंतर समजेल. पहिला बर्थडे सेलिब्रेशन असेल आपला आणि खूप सारा एन्जॉय असणार आहे, खूप सारी मजा मस्ती वगैरे असणार आहे. आणि आम्ही आमचे फ्रेंड्स आलेत आहे आता. काय करा सो आता आम्ही जस्ट स्टेशनला आलो आहे. आता आमची ट्रेन लागली आहे. हां चला भेटूया पुढे. सो गाईज हे बघा हिचा बड्डे. हीच ती मुलगी, हिने हा सगळा प्लॅन केलाय आमच्यासोबत. आणि आमच्यासोबत हे बघा किती सामान आहेत. केक पण आम्ही ठाण्यावरनंच घेऊन चाललो आहे. वरती पण खूप सामान आहेत. इथे तिघी जणी बसल्यात. अंजली ते सोड, जाऊ दे. आता बर्थडे येतोय. किती वर्षाची होती तू? बोल, वय सांग तुझं वय. गाईज आमच्या ग्रुपमध्ये फक्त हीच ज्येष्ठ नागरिक आहे. लग्नच करत नाही. पोरं जाम पाठी आहेत मग लग्नच करत नाही. जरा कमेंट मध्ये नक्की सांगायचं हिच्यासाठी कोण स्थळ घेऊन येत असेल तर. चालेल ना अंजली? डन ना अंजली? डन ना? नाही ठीक आहे. हा यंदा सगळ्यांचीच कर्तव्य आहेत. आणि आमची फ्रॅक्चर बघा. जायचं, एन्जॉय सोडायचं नाही. सो गाईज ट्रेन मध्ये कोण नाही. आम्ही आलोय म्हणून ट्रेन मध्ये सगळे गायब झाले. काय करणार आहे? चला नाही सोबत राहा, तुम्हाला समजेल सोबत पुढे काय काय आम्ही एन्जॉय करतोय. आणि समूह आमची धापणी हाय कर का. झोप नाही झाली हिची. बुरी आत्मा. झोप नाही झाली. झोप नाही झाली आहे. दुखी आत्मा. दुःखी आत्मा काय आहे त्यात ग? अगं तुझ्या फेसवर मला कमेंट आले की तू फक्त दुःखीच असते. श्रेया इथे बघ. श्रेयाला खूप थंडी वाजते. श्रेया चालली. आम्ही पुण्याला लोणावळ्याला उतरणार आहे आणि श्रेया तशीच पुढे जाणार आहे. ते डायरेक्ट ते आमच्यासोबत नाही आहे. ते आम्हाला ड्रॉप करायला आली आहे ना. श्रेया आपल्याला ड्रॉप करायला आली आहे ना. मनालीला आता काढणार आता भाई. गाईस ही आमची श्रेया आहे ना. ऑन कॅमेरा आहे ना, ऑन कॅमेरा तोंडातून एक शब्द नाही पण नंतर असे फटफट फटफट फट. बोल आता बोल. गाईस तुम्ही स्टे ट्यून राहा. गाईस हिने बघा. गाईस हिने बघा काय घातलंय. आता येऊ आपण अंजलीकडे. अंजली काय बोलायचं तुला या विषयात? फायनली नवरा भेटलेला आहे ट्रेन मध्ये.
ऍक्च्युली तुम्ही कमेंट करून सांगा. गाईज तुम्ही सांगा तिला बघून हिचं लग्न कधीपर्यंत झालं पाहिजे होतं तुम्ही सांगा. बघा काहीतरी छोटी खजिना घेऊन आली आहे. होणाऱ्या नवऱ्याने तिला अंगठी गिफ्ट दिली आहे पर्सनली. काय बोलताय तुम्ही? सगळ्यांनी अंजलीच्या बर्थडेला यायचं. हा अय्यो सगळ्यांनी अंजलीच्या बर्थडेला यायचं. हा आठवणीने यायचं. बर्थडे मिस करू नका कोणी. आमची ड्रीम होती अंजलीच्या बर्थडेला येण्यासाठी. अंजलीच्या बर्थडेला ड्रीम होती ना तशा मी ड्रीम कम्प्लीट करणार. ड्रीम होतं की डेस्टिनेशन बर्थडे करायचा. ठाण्यावरनं केक घेऊन आले गाईज. ठाण्यावरनं केक घेऊन आले लक्षात ठेवा. ठाण्यावरनं आणलाय. कसं आणलं ते आम्हाला माहिती. आपण तर रस्त्यावर त्याचं वॉकिंग करता करता केक कापू. किती झाली झाली ड्रीम डेस्टिनेशन. Few moments later. सो हे गाईज आम्ही आता सगळे ट्रेनमधून उतरलोय आणि लोणावळा स्टेशन पण आलोय. 5 मिनिटं झाली असेल आम्ही गाडीवरून उतरलोय आणि आमचे सामान बघा केवढे. ही आमची लंगडी. आमची गाडी नाही आली अजून स्टेशनच्या बाहेर. आम्हाला अजून 1 तास वेटिंगवर सांगितलंय. आता आम्ही कुठे जाऊ लोणावळ्यामध्ये सांगा जरा कोणतं चांगलं फिरण्याचं. आम्ही 1 तास इथे फिरून आमच्या केकची आम्हाला भीती वाटते आहे. ठाण्यापासून केक आणलाय आम्ही. आता म्हणजे 4 वेळा बोलली असेल. ठाण्यापासूनच आणलंय. ठाण्यापासून मेहनत करून आणलाय. माझ्या हिमतीवर माझ्या सपोर्टवरती. कोणा विश्वास नाही मला यांच्यावर. एक केक पाडून टाकला कुठे पण. मी एकदम सगळे सामान टाकले साईडला आणि केक पहिला घेतला मी हातामध्ये. मला माहिती आहे मी केक बरोबर ट्रेनमधून फर्स्टच उतरली. लंगडीला ठेवलं पाठीमागं. ही लंगडी. काय बोलताय? स्ट्रगल इज रिअल यांचं. बोचके घेऊन चाललेत. आमची लंगडी. गाई ती थकली. कष्ट नाही केले बॅग उचलायची पण बॅग पण एवढं चालायला जर एवढं लागण्यात चालायला लागते मला. बॅग खच्च्या बाहेर एवढी जड आहे ना. काय एवढं सामान आहे याच्यात. चलो नाही चल. सो हे गाईज आम्ही आता जस्ट गाडीत बसलो आहे आणि आम्ही आता चाललो आमच्या लोकेशनवरती. आणि आम्ही आता सगळी बाकी ह्या दोघी त्या आम्ही तिघी आणि पुढे श्रेया. तर भेटूया आपण पुढे. अरे काय म्हणते हे बघ प्रज्ञा. ह्याच्या मागं 2 माझी घर आहेत. आम्हाला काय नाही एवढी झोपडपट्ट्या. अरे ती ह्याच्या पाठीमागे बोलते ते मग किती तिकडे त्या साईडला. पण घर तर दिसतच नाहीये. सगळी झाडेच दिसतात. कधी घेऊन बंगले कधी घेऊन तर नाही गेली. एवढा पिला नसतं बुक केलं. शौर्यवाड्या नाही ना मीच दिलं भाडं. शौर्यवाड्या तिकडे 5 minutes later. आम्ही आता
पोचलो आहे. विलावरती खूप लेट झालेला आहे. ऍक्च्युली खूप थकलोय सो तुम्हाला नेहा दाखवेलच, बघू शकता तुम्ही व्ह्यू. आम्ही आलोय जस्ट 15-20 मिनिटं झाली असतील आणि आम्ही पूर्ण बॅग वगैरे सेट केलेत रूममध्ये आणि जस्ट आता व्ह्यूजची आम्ही जरा मजा घेतोय. तुम्हालाही दाखवतो ब्लॉगमध्ये. तुम्ही बघा व्ह्यू, आमचा पूल किती मोठा आहे. आमचं घर बघा. टडन, टडन, टडन. हा किचन आहे गाई. आता आम्ही थोड्या वेळामध्ये जेवण बनवायला घेणार आहे. हे चणा कोळीवडीसाठी आम्ही घरूनच बॉईल करून आणलेले. हा डायनिंग टेबल आहे आपला आणि हा लिव्हिंग रूम आहे. हे वॉशरूम पण खूप क्लीन आहे. आणि हा एक वन रूम, आय मीन 1 बेडरूम. हा 2nd बेडरूम आणि तिथे 3/4 आय मीन 4th. कसा आहे विला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा ऍक्च्युली विला आहे 4th BHKचा. खूप छान आहे, व्ह्यू पण खूप छान आहे. कसं वाटलं तुम्हाला? मस्त मस्त. अजून तरी गरमागरम मॅगी खायला या. नेहाने मॅगी बनवली आहे. या मस्त मॅगी झाली. बस पूल मध्ये खेळून खेळून सगळं झालंय आणि आता मस्त गरम चहा आणि गरम गरम मॅगी. मजा वाटली ना. या तुम्ही पण. तुम्हाला काय म्हणायचंय म्हणजे श्रेया? सूप पण आणि मॅगी ओ पण. श्रेया, काय म्हणताय? कशी लागते? मन प्रसन्न झालेलं आहे. आणि ही बनवलेली मॅगी घे. कशी झाली आहे मॅगी गाईस? नेहाने बनवली आहे. खूप छान झाली मॅगी. गाईज आमचं आता पाण्यातून खेळून झालंय स्विमिंग पूल मध्ये. आता आम्ही मॅगी खातोय. ते पण गरम डेकोरेशनची तयारी करतात. प्रज्ञा, काय झालं? तुझ्याकडून फुगत नव्हता तो बलून. तो बलून आता श्रेया फुगवतीये. श्रेया फुगला. येस, चलो.
few moments later. येडे झालेत सगळे. बिना बॅग पिताच एवढं झालं. बर्थडे कोणाचा आणि बोलतोय कोण बर्थडे आता फुटला. इथे डायरेक्ट खालीच गेली. ब्लॉग मध्ये पण आला. कचऱ्याच्या डब्याच्या बाजूलाच बसली. बर्थडे कोणाचा? नेहाचा बर्थडे का अंजलीचा बर्थडे? डोक्यात घाल. बोल आणि स्पीच बोल. आता सांगते ना. बोल. नेहाने मला बॅग दिलेली आहे, ती मी आणलेली नाही, ती घरी, त्यासाठी थँक्यू. पडली आमचे गिफ्ट उद्या भेटणार अंजलीला घरी गेल्याच्या नंतर. चला ना आता भूक लागली. सकाळचे 6 वाजलेले आहेत गाईस आणि आम्ही आत्ता झोपतोय. 4BHK विला असून पण हे लोक बघा कसे झोपलेत एकाच रूम मध्ये. वरती बेडवरती 3 जणी आहेत आणि आम्ही खाली गादा टाकून झोपलेलो आहे. कसं वाटतंय नेहा तुला? खूप छान वाटतंय आणि आम्ही एकत्र झोपलो त्यामुळे मजा वेगळीच आहे. आणि 3 रूम आमचे खाली आहेत. आमच्या 3 बेडरूम असेच खाली आहेत पण तरी आम्ही खालीच गादी टाकून झोपलोय. खूप छान फील येतोय कारण की ह्यांना एकत्र झोपायचंय. पण झोपलेत तर वेगवेगळे, अर्ध्या वरती अर्धे खालती. आपण एका रूम मध्ये आहे ना तरी झोपतायत. गप्पा अजून पण संपलेला नाहीत गाईज यांच्या. 6 वाजले तरी. तू त्या गाईजला सो गाईज आम्ही आता निघतो आहे. आमचं आता चेकआउट झाला आहे. आमची गाडी पण आली आहे बाहेर साईडला. बघा हे बघा पकड गाई. हे बघा गाडी पण आली आहे तिकडे. आता आम्ही निघतोय सगळे. पण जाम मजा केली गाईज. चलो हा बोल. सो गाईज आम्ही आता निघालो. आमचा चेकआउट झाला आहे आणि खूप सारा एन्जॉय केला आम्ही. खूप मिस करतोय आता. ही नाईट कधी येईल, हा डेज कधी येईल काय सांगू शकत नाही. बघू नक्कीच. विला पण हा खूप छान होता गाईज. रिव्ह्यू पण खूप छान आहेत त्याचे. आणि तुम्ही नेक्स्ट टाइम येऊ शकता. आणि बजेट फ्रेंडली आहे. काही सीन वगैरे इथे काहीच नाहीये. सगळं ट्रॅव्हलिंग वगैरे आहे इथे आणि खूप बजेट फ्रेंडली आहे. तुमच्या बजेटमध्ये परवडेल असा आहे विला. ऍक्च्युली ना स्पेस पण खूप मोठा आहे. तुम्ही बघू शकता. लिव्हिंग रूमच किती छान आहे इथे. तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये व्हिडिओज की खूप मोठा विला आहे आणि खूप छान आहे. कम्फर्टेबल एकदम. खूप मजा आली आम्हाला. आणि
आणि आता मी खूप मिस करतो, जायचं मन तर नाहीये. नाव आपण विसरलो, त्यांना नाव विचार ना आणि सांग. श्रेयाला माहिती आहे तुमचं. विचार ना त्यांना. दादा फार्म हाऊसचं नाव काय आहे? ट्रायडन. तुम्ही ऐकलंच असेल, ट्रायडन फार्म हाऊस म्हणून आहे. गुगल वगैरे करा, लोणावळ्यामध्येच आहे. एकता मंदिराच्या बॅक साईडला तिकडे आहे. चला आता आपण जाऊया, गाडीत बसूया. ट्रॅव्हलिंग पुढे आपली गाडी आलेली आहे इथे आणि यांची अर्धी शिफ्टिंग चालू आहे गाडीत. सो सध्या आम्ही निघालो आहे रिटर्न जर्नीसाठी घरी. हे लोक सगळे तयार झालेत, खूप छान छान दिसत आहेत सगळे. आमच्यासोबत दादा पण आहे जो आम्हाला घेऊन चाललाय सोबत. सो तुम्ही बघू शकता